बँकॉकच्या दिशेने गेलेला तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात सुखरूप परतला। विमानतळ परिसरामधून अपहरण केल्याचा दावा होता। मित्रांसोबत बाहेर गेल्याची सावंतांची स्पष्टोक्ती। पुणे पोलिसांकडून रात्री उशिरा ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदवला। प्रकरणामध्ये पुढील कार्यवाहीसाठी अपहरणाचा गुन्हा दाखल। मात्र आता चौकशी अंती तानाजी सावंत तक्रार मागे घेणार का त्याकडे लक्ष। मुलासोबत कोण नाही, मुलगा अचानक का निघून गेला माहिती नाही। तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता। तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदासह सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावर देखील चर्चेची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जाहीर। दिल्लीमधील नव्या महाराष्ट्र सदनामध्ये शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार केला जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर आदित्य ठाकरेंना कायम ठेवण्याची मागणी। फडणवीसांना देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची सकाळी 11 वाजता एसीबी चौकशी। मालमत्ता उत्पन्नाच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं एसीबीकडून नोटीस। परळी हायजॅक होतीये। पंकजा मुंडेंनी मतदारसंघातील राख, वाळू आणि गायरान जमिनीकडे लक्ष द्यावं। आष्टी मतदारसंघावर प्रेम करण्यास मी सक्षम। आमदार सुरेश धस यांचा टोला। परीक्षेला सुरुवात। केंद्रावर कलम 144 लागू। गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार। महाराष्ट्र शिक्षण मंडळाची माहिती।